नमस्कार. तर चला बघा आपलं काय चाललंय. तर बघा ही आज आळूची पानं, ही कोबी रानात आताच आणली, ही कोथमीर आताच आणली, ही मिरच्या पण आताच आणली तर रानात ना, जिरी काय आपण दुकानात आणली, लसूण सोललाय. तर ही नेमकं तयारी कशी चालली, ही आपल्याला आळूची पानं करायची ते म्हणून. तर आळूची पानं तुम्ही तर बघितलं व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला टाकायला काय माहिती तिकडं आहे ते आपल्या टाकीच्या मागं. तर याची कोथमीर, हे रेशनचा भात इथं टाकले ते बटाटे शिजायला. तर मी कशी आळूची पानं करते तुम्हाला दाखवते. तर हे रेशनचं तांदूळ आहे त्यामुळे ह्याला सारखं धुवावं लागतं, लय धुवावं लागतं. उघडं वागडं कसलं बी असते ते. तर वारं कावदान सुटायला लागले, डेकरायचे ते बुक्याचं बरं बाबा. तर आम्ही रेशनचा तांदूळ खातो बघा, हो का. हां टाकून येतो. तर चला आता मी बेसन कालवते. तर बघा इथं बारीक केलंय, तर ह्यातलं 2 मिरच्या तशाच राहिले ते. तर आता ही मिरच्या काढून घेते. तर बेसन पीठ कालवायला लागली बघा आता ही. त्यातल्या मिरच्या काढल्या ती मोठ्या मोठ्या होते ते. काय करायचं, आपलं मिक्सरचं भांडं फुटलंय वरचं टोपण त्याच्यामुळं. तर याला पिठाला चाळून ते घेतलंय बरं का, नाही तर तुम्ही म्हणताल तसंच टाकलंय. तर घेते आता एक कालवून, शांत वार झाले तर चुलीवरलाच ना एक नंबर लागतं खायला. कालवून घेतलंय बघा आता ही. तर याला पानाला टाकीवरनं धुवून आणले ते, पण आज मी एकदा धुते. कोणत्या टाकीवर? ते पाण्याच्या टाकी तिकडून. तर आज आमच्या छोकोबाईचा आवाज सुद्धा निघणार नाही बघा तुम्हाला, कारण का ती शाळेत आल्यावर बी लय रडत होते. तर म्हणलं रडू नको, चल तुला इंजेक्शन एक करू. मग तवर तात्पुरतात ते ना आता गोळ्या गेले ते. मग म्हणलं राहिलं तर जाऊ दवाखान्यात. तर आता उद्या जायचं तिला बघा टेंबुर्णीला घेऊन. तर डायरेक्ट ठेवते आता इथं. काय तेलाची केटली बाळा, आण ग थोडं तेल त्याला लावायला. आणता काय मग पडदेस ना मारले मग. हे काय पानं बिना काय चरचरत नाही ते, काय नाही ते, तसले देशी आहे ते. तर लाव की बाळा तेल. चाळणीला तेल लावून घेते, जेवत नाही. खायला भारी वाटतंय हो, पण चांगलं लागलं. तर डायरेक्ट आता इथं याच्यावरच ठेवते. तर बघा लागलं, पाऊस बी यायला लागला बघा आता. तर बघा टाकली बघा उकडायला आता असे पातेल्यात काय बटाटे. तर याच्यावर झाकून ठेवते आता. वाफ काढून घेणार आहे का त्याची? हा वाफ काढून घेते आता. मग तळ्याला लगेच दाखवते की वापरून आता तव्यात तळते. कसं काय जाळ हाय नुसता फॅन्टिस्टिक काय म्हणते ते, फॅन्टास्टिक. काय इंग्रजी आपल्याला येत नाही.
गावठी ते गावठीच मग तर आज कसं काय बेत आहे हा? चांगला आहे. आवडतात का नाना तुम्हाला आळूच्या वड्या? होय बनवती का खान हं. तर टाकलं आता तेल. तुम्हाला पुरींना भुका लागली असेल आहे का नाही? सकाळी 8 वाजता जात आहे. कोण आलं? अण्णा. कट करू का स्टॉप करू? तर तळले बघा का वड्या. तर असं टाकलेत तव्यात बी. तिकडे मी बटाटे सोलायला लागलेली. तर छकोबाई इथं बटाटा आपलं सोलत होती हे. तर पिवळा बटाटा करायचं. घरात वरण भात केलंय. काय तर असंच आपल्या लेकरांना कोण आपल्याशिवाय खायला घालणार आहे का नाही? त्यासाठी सगळ्यांना हे होत नाही. तर पडायला लागलाय आता अंधार. तर तुम्ही असंच करता का बघा का मी उंडगी बिंडगी आहे कमेंट मध्ये सांगा मला. चुलीवरची चवच वेगळी असते का हा. गौरा गॅस पेक्षा भारी म्हणायचं. गॅसवर झटपट होतं या. चुलीवर टायमिंग लागते पण खायला चांगलं लागतंय. नानाला तर लय आवडतात आळूच्या वड्या है ना? हा हे चुलीवर असलं तर स्वयंपाक मला भारी वाटतं. गॅसवरचं कुठं नाही. नवीन नवीन गॅस आणल्यावर तर मग बेस होतो का नाही? नाही भेटू. घराच्या बाहेर झोपायचं फुटन म्हणून टाकली. मग काय भ्या वाटायचं नाही त्याचं. टाकी फुटायचंच वाटत. मग काय सरपाणी आपण देत असतो तिला फोडून पण ते चुलीवरचं खायला चव लागते का नाही? चुलीवरची भाजी एकच नंबर असते. असते का नाही? हा. तरी ती एक नंबर आहे भाजीला. त्याच्यामुळं खा मग. कमेंट मध्ये सांगा कोणाकोणाला आवडतात आळूच्या वड्या. मला नानाला तर लय आवडतात. तर आमच्या इथं लय मोठे आहेत झाडं म्हणजे पाक सगळी जळली होती. पण त्याला मी हे केळीचं मटेरियल टाकताना मी म्हणलं आम्हाला द्या किती म्हणलं मटेरियल. हिरे आहे का मटेरियल? हो मटेरियल. मग त्यांनी आणून दिलं बघा ती. मग ती आताशी का आली तर आम्ही आठवड्यातनं 15 दिवसातनं सारखं चालू असतंय. कारण का शरीराला चांगलं असतंय आणि ताजं खाण्यापेक्षा तर एक नंबरच लागतंय. पुण्यावाली ही आली म्हणजे त्यांना आळूची पानं करून खायला वाटतं. एक नंबर आहे. लय भारी म्हणते ती खायला एक नंबर आहे. एक नंबरच वाटतंय. तर दिवस होता तेव्हापासून करत होते. आता 5 दिवस मावळला. 7 वाजल्या. 7 7 वाजल्या. तर आम्ही लवकरच जेवण करून झोपत असतोय. कारण का लेकरांना लवकर 8ला उठायला लागतं. काय 8ला जावं लागतं. 5लाच उठावं लागतंय. तर मी पुरीला उठवत नाही 5ला. त्यांना 6-6:30 वाजता उठवत असते. पाणी ते तापल्यावर मग त्यांच्या उरक जाते ते. तर चला बाय.